नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल देवणे। आज आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण घरच्या घरी एक मशरूम प्रोडक्शनचा ट्रायल घेणार आहोत। त्यासाठी आपण प्रिपरेशन मधून हे सोयाबीनचं कुटार आहे, याला उकळून घेतलं। आपल्याकडे स्टरिलायझेशनसाठी काही नसल्यामुळे आपण हे उकळून घेतलेलं आहे आणि हे आता थंड झालं, तर त्यामुळे आपण नाही का याच्यावर ध्रुव कंपनीचं थोडंसं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट टाकलेलं आहे, जे की आपल्या मशरूमला खाण्यासाठी उपयोगी राहील। आणि हे जे आहेत ते तुम्हाला दिसत आहे, हे स्पॉन आहेत, पूर्ण मायसेलियम ग्रोथ झालेली आहे। तर हे स्पॉन आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। ते टाकण्यासाठी आपण काही असे पॉलिथिन आणलेत मार्केटमधून, हे आपण फिलअप करणार आहोत। फिलअप केल्याच्या आपण बॅग फिलअपसाठी घेतलेली आहे, तर आता अशा पद्धतीने आपण बॅग फिलअप करत आहोत। फिलअप पूर्ण व्यवस्थित करायचं, म्हणजे की तिकडे स्पेस नाही राहिला पाहिजे, पुन्हा असं दाबून एकदम फिलअप करून टाकायचं। आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं थायरम टाकलेलं आहे, जे की कुठले इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून। अशा पद्धतीने आपण बॅग भरत आहोत। बॅग भरल्याच्या नंतर पॉलिथिन बॅग भरलेली आहे अर्धी, थोडंसं कोकोपीट त्याला लेअर केलेलं आहे आपण पण त्याच्यामध्ये आता स्पॉन फिलअप करणार आहोत। स्पॉन फिलअप केल्याच्या नंतर त्याच्यावरून अजून थोडंसं कोकोपीट टाकून आपण त्यांना ठेवणार आहे। तर हे अशा प्रकारे स्पॉन आहेत, तुम्ही बघू शकता। पूर्ण पॅकिंग आहे, त्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं। बघू शकता तुम्ही हे स्पॉन सेपरेट असं व्यवस्थित असं सेपरेट करून घ्यायची स्पॉन। सेपरेट केल्याच्या नंतर त्याच्यावर असं फिलअप करून टाकायचं। आपले स्पॉन फिलअप करून झालेले आहेत, बघू शकता। स्पॉन फिलअप केलेले आहेत। आता याच्यावर आपण थोडंसं कोकोपीटचा लेअर देऊन पॅक करणार आहोत। म्हणजे आता आपले एक बॅग कंप्लीट झालेली आहे, तर आपण याला व्यवस्थित असं पॅक करून, आपली आता बॅग रेडी झालेली आहे। आपण व्यवस्थित असं पॅक करून आपण याला बंद खोलीमध्ये ठेवणार आहोत। नंतर आपण बघू याच्या पुढे कशी ग्रोथ होते, कशा प्रकारे होते, काय प्रॉब्लेम येतील हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो। मशरूमची ग्रोथ झालेली दिसत आहे आपल्याला, मायसेलियम पूर्ण पसरलेला दिसत आहे, व्हाईट व्हाईट। आजचा मशरूम पॅकिंग करूनचा दिवस 4था दिवस आहे। बाकीच्या बॅग्स आपण इकडे ठेवलेल्या आहेत। बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला मशरूम जे आहे तर ते या प्रकारे मिळालेले आहे। तर पूर्ण ग्रोथ झालेली आहे। आता हे हार्वेस्टिंगसाठी हार्वेस्ट केलेले आहे पण मशरूम फुल ग्रोथ झालेली आहे।